आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। मंठा शहरात वेश्या व्यवसाय पुन्हा खुलेआम सुरू। मंठा शहरात बेकायदेशीर वेश्या व्यवसाय पुन्हा एकदा खुलेआम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांनी यापूर्वी कठोर कार्यवाहीचे आश्वासन दिले असताना त्यांच्या शब्दांना अक्षरशः केराची टोपली दाखवत हा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे। नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर मागील 15 दिवसांपूर्वी संबंधित वेश्या व्यवसाय बंद करण्यात आला होता। त्यामुळे शहरातील महिला, युवती व पालक वर्गाने काहीसा दिलासा व्यक्त केला होता। मात्र आजपासून पुन्हा हा व्यवसाय सुरू झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। शहरातील वर्दळीच्या भागात खुलेआम सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। विशेषतः शाळकरी विद्यार्थी, तरुण वर्ग आणि महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर मुद्दा या निमित्ताने पुढे आला आहे। पोलीस कार्यवाही झाली असे सांगण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात काहीच बदल दिसत नाही। तात्पुरती कार्यवाही करून पुन्हा व्यवसाय सुरू होतो, हे नेमके कोणाच्या आशीर्वादाने, असा सवाल संतप्त नागरिक व्यक्त करीत आहेत। काही ठिकाणी पोलिसांनी केवळ दिखाऊ कार्यवाही होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे। या प्रकरणात संबंधित वेश्या व्यवसाय धारकांवर कायमस्वरूपी कठोर कार्यवाही होणार का, की पुन्हा काही दिवसात हे प्रकरण थंडगार, असा प्रश्न उपस्थित होत आहे। पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरेल का, याकडे आता संपूर्ण मंठा शहराचे लक्ष लागले आहे। नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे पुन्हा एकदा लेखी तक्रार देण्याची तयारी दर्शवली असून त्वरित आणि ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। प्रशासक खरोखर कार्यवाही करणार का, की केवळ आश्वासनावरच समाधान मानायचे, हा प्रश्न सध्या मंठा शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी संदीप गायकवाड, मंठा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।